नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासाला निघणार आहोत जिथे निसर्ग स्वतःच्या हाताने सौंदर्य उधळतो. आपण जाणार आहोत गॉड्स ओन कंट्री म्हणजेच केरळ आणि तामिळनाडूच्या 8 दिवसांच्या एका शाही सफरीवर. कोचीचे ऐतिहासिक रस्ते, मुन्नारची हिरवीगार थंडी आणि अलेप्पीचे संथ बॅकवॉटर, हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपला हा प्रवास. दिवस 1. कोची आगमन, द हेरिटेज स्टार्ट. प्रवासाच्या पहिल्या दिवशी आपण पोहोचलो आहोत अरबी समुद्राची राणी असलेल्या कोचीमध्ये. येथे आपण कोचीचा ऐतिहासिक वारसा पाहणार आहोत. अरबी समुद्राच्या लाटांवर डुलणारी ती प्रसिद्ध चीनी मासेमारी जाळीनी, जुन्या काळातील सेंट फ्रान्सिस चर्च आणि ज्यू सिनेगॉगची सुंदर वास्तुकला पाहून मन थक्क होते. मट्टनचेरी पॅलेसमधील भिंतीवरचा इतिहास अनुभवून आपल्या सहलीची ही एक दिमागदार सुरुवात होते. दिवस 2. कोची ते मुन्नार, द मिस्टी ड्राईव्ह. दुसऱ्या दिवशी आपण डोंगर दऱ्यांच्या दिशेने कूच करणार आहोत. कोची ते मुन्नार हा प्रवास म्हणजे निसर्गाची पर्वणीच. वाटेत आपण फेसाळणारा चियप्पारा धबधबा पाहणार आहोत. जसे जसे आपण उंचीवर जाऊ तसा चहाच्या मळ्यांचा तो सुगंध आणि गारवा आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. दिवस 3. मुन्नार दर्शन, द टी पॅराडाईस. तिसरा दिवस पूर्णपणे मुन्नारच्या निसर्गाला समर्पित आहे. आज आपण मैलोन मैल पसरलेले हिरवेगार चहाचे मळे जवळून पाहणार आहोत. इराविकुलम नॅशनल पार्कमधील निसर्ग, माट्टुपेट्टी धरणाचे संथ पाणी आणि इको पॉइंटवर आपल्याच आवाजाचा मिळणारा प्रतिध्वनी, हे सर्व अनुभवून आपण मुन्नारच्या प्रेमातच पडतो. संध्याकाळी स्थानिक बाजारपेठेतली खरेदी म्हणजे पर्यटनाची खरी मजा. दिवस 4. अलेप्पीकडे प्रस्थान, द बॅकवॉटर वाईब. चौथ्या दिवशी आपण मुन्नारचा निरोप घेऊन पूर्वेचे वेनिस मानल्या जाणाऱ्या अलेप्पीकडे जाणार आहोत. येथे आपण केरळचे प्रसिद्ध बॅकवॉटर पाहणार आहोत. संध्याकाळी अलेप्पीच्या अथांग समुद्र किनाऱ्यावर बसून मावळता सूर्य पाहणे हा या दिवसाचा सर्वात सुंदर क्षण असतो. 5व्या दिवशी आपण हाऊसबोटमध्ये एका शाही प्रवासाचा आनंद घेणार आहोत. 5 ते 6 तासांच्या या डे क्रूजमध्ये आपण पाण्यावर तरंगणारं एक वेगळं जग पाहणार आहोत. नारळाच्या झाडांच्या सावलीतून जाणारी ही बोट आणि तिथे मिळणारे अस्सल पारंपरिक केरळी जेवण, हा अनुभव शब्दात सांगण्यापलीकडचा आहे. दिवस 6. जटायू रॉक आणि त्रिवेंद्रम, द जायंट स्कल्पचर. 6व्या दिवशी आपण कोवलमच्या दिशेने निघणार आहोत. पण वाटेत आपण जगातील सर्वात मोठे पक्षीशिल्प म्हणजेच जटायू रॉक पाहणार आहोत. त्यानंतर त्रिवेंद्रममध्ये आपण भव्य श्री पद्मनाभ स्वामी मंदिर आणि कुथिरा मालिका पॅलेसचा राजेशाही थाट अनुभवणार आहोत. शांघुमुगम बीचवरच्या विशाल मत्स्यकन्येचा पुतळा पाहून आपण कोवलममध्ये विश्रांती घेऊ. दिवस 7. कन्याकुमारी भेट, द सदर्न टिप. 7व्या दिवशी आपण भारताच्या अगदी शेवटच्या टोकाला म्हणजे कन्याकुमारीला भेट देणार आहोत. येथे आपण 3 समुद्रांचा त्रिवेणी संगम पाहणार आहोत. समुद्राच्या मधोमध असलेले विवेकानंद रॉक मेमोरियल आणि तिरुवल्लुवर यांचा भव्य पुतळा पाहून अभिमानाने ऊर भरून येतो. हा संपूर्ण दिवस इतिहासाच्या आणि निसर्गाच्या साक्षीने सरतो. दिवस 8. परतीचा प्रवास, मेमरीज फॉरएव्हर. आणि अखेर 8व्या दिवशी हा 8 दिवसांचा सुंदर प्रवास संपवून आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. नाश्ता करून आठवणींचा अमूल्य साठा सोबत घेऊन आपण विमानतळ किंवा रेल्वे स्टेशनकडे प्रस्थान करणार आहोत. हा प्रवास जरी इथे संपला असला तरी केरळच्या या आठवणी मात्र आपल्या मनात कायम जिवंत राहणार आहेत.